अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मीना चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगावमध्ये फरार खुनी आरोपीला अटक करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी धीरज उर्फ धनंजय कोळी याला जिल्हापेठ पोलिसांनी सापळा रचून अटक केला आहे। यावेळी आरोपीसह त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे आणि 8 तलवारींसारखी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई RR शाळेजवळ करण्यात आली। पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून शस्त्र विक्रीसाठी आणल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे। अनिल वाघ आणि त्यांचं DB ब्रँचच्या लोकांना गोपनीय माहिती प्राप्त झालं होते। गोपनीय माहिती आधारित एक मोटरसायकलवरती 2 संशयित माणसाला अडवलं आणि 2 संशयित माणसाकडनं पूर्ण सर्च केल्यानंतर त्याच्याकडनं एक पिस्टल, देशी कट्टे आणि त्याच्यानंतर 1 तलवार सुरुवातीला मिळाले होते। मग ते दोन्ही माणसाचं नाव आहे धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी, वय 20 वर्ष, राहणारे धरणगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचं। दुसरा आरोपीचं नाव आहे अक्षय मारुती डोले, वय 23 वर्ष, नेरी दिगर जामनेरचा राहणार आहे। अशा 2 आरोपींना अधिक तपासामध्ये त्यांच्याकडे अजूनही 1 पिस्टल आणि 7 तलवार जप्त करण्यात आलेले आहे। असं कुल सर्व मिळून 2 पिस्टल आणि 8 तलवार या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे हे जे धीरज आहे, म्हणजे याच्यापूर्वी रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये एक मर्डर झालं होतं। महेंद्र सपकाळे म्हणून एका युवक मयत झाला होते, त्याच्यामधलं मुख्य आरोपी होता, तेव्हापासून फरार होते। मग त्यांना आता ट्रेस आउट करून त्यांना अटक करण्यामध्ये जिल्हापेठ पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।